नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजचा दिवस मुंबईकरांच्या आठवणीतून आणि देशाच्या आठवणीतून जाणं ही फार कठीण गोष्ट आहे. मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याला आज बरोबर 1 महिना पूर्ण झालाय. या महिन्याभरात देशात आपण एक फार मोठं मंथन अनुभवलंय. राजकीय व्यवस्थेत सुद्धा ढवळाढवळ झाली आहे. काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागलेत. देशाच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये काय त्रुटी आहेत याबाबतही फार मोठी चर्चा झाली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दहशतवादी हल्ल्यानंतर ज्या काही घटना घडल्या त्या घटनांबाबत इथल्या सामान्य जनतेने रस्त्यावर उतरून आपला असंतोष व्यक्त केला आहे. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे, मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यापासून आपण काही धडा शिकलोय का? हा प्रश्न विचारण्याचं कारण असं आहे की दरवेळेला मुंबईतला दहशतवादी हल्ला हा या पद्धतीचा पहिला हल्ला असला तरी अतिरेकी हल्ले, बॉम्बस्फोट हे आपल्याला नवीन नाहीत. 1993 पासून मुंबई शहराने ते अनुभवलेले आहेत. देशाने अनेक ठिकाणी ते अनुभवलेले आहेत. दरवेळेला चर्चा होते सुरक्षा यंत्रणातल्या त्रुटीबद्दल, राजकीय व्यवस्थेतल्या अपयशाबद्दल, आणि 1 महिना गेला, 2 महिने गेले की ही सगळी चर्चा थंडावते आणि एखाद्या सुस्त अजगराप्रमाणे व्यवस्था पुन्हा काम करू लागते. म्हणूनच माझा आजचा प्रश्न आहे की या हल्ल्यापासून तरी आपण काही धडा शिकणार आहोत का? माझ्या सोबत आहेत नेहमीप्रमाणे नामवंत पाहुणे. माझ्या स्टुडिओमध्ये आहेत डॉक्टर मनीषा टिकेकर. मनीषा टिकेकर या SIS कॉलेजमध्ये राज्यशास्त्राच्या प्रमुख आहेत. आणि माझ्यासोबत नागपूरहून आहेत VN देशमुख. VN देशमुखांचं नाव सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांनी पोलीस खात्यामध्ये वरिष्ठ पदावर काम केलेलं आहे. विशेषतः IB सारख्या यंत्रणेमध्ये, गुप्तचर यंत्रणेविषयी आपण बोलतो त्या यंत्रणेमध्ये काम करण्याचा त्यांचा अनेक वर्षांचा अनुभव आहे. माझ्यासोबत पुण्याहून आहेत अरुण भाटिया. अरुण भाटिया हे माजी सनदी अधिकारी आहेत. त्यांना ही व्यवस्था फार जवळून माहिती आहे. त्यामुळे तेही आपल्या या सगळ्या चर्चेमध्ये विशेष काही मुद्दे उपस्थित करतील अशी माझी अपेक्षा आहे. मी चर्चेला सुरुवात करतोय डॉक्टर मनीषा टिकेकर तुमच्यापासून. महिनाभरातल्या घटना तुम्ही पाहताय, तुम्हाला वाटतंय का की आपण काही एक धडा शिकलोय? इतिहासात जो आपण शिकलो नव्हतो तो यावेळेला शिकलोय म्हणून? धडा शिकलोय असं गेल्या महिन्याभराच्या घटनांवरून वाटतं. फक्त तो धडा आपण किती काळ स्मरणात ठेवणार आहोत आणि त्याप्रमाणे आपण आता जे काही निर्णय घेतले आहेत किंवा निश्चय केले आहेत ते कार्यान्वित कितपत होणार आहेत हे आता मला वाटतं भविष्यकाळच ठरवेल. कारण आत्तापर्यंतचा आपला इतिहास असा आहे की आपण धडे शिकतो तेवढ्याच वेगाने ते विसरतोही, आणि ह्यावेळेला तसं होऊ नये असं मला वाटतं. अशी सर्वांचीच अपेक्षा आहे. मी जातोय देशमुख सरांकडे. देशमुख सर, मला सांगा, गेल्या महिन्याभरातल्या ज्या घटना तुम्ही पाहतायत काय तुम्ही विश्लेषण कराल? डॉक्टर टिकेकर म्हणतायत त्याप्रमाणे यावेळचा जो धडा आहे तो विसरला जाऊ नये असं तुम्हालाही वाटतंय का? निश्चित वाटतंय. कारण दरवेळेला जे काही होतं ते आपण विसरून जातो. यावेळेला मात्र हा धडा विसरला जाणार नाही याची मला खात्री आहे. ज्याप्रमाणे लोकांनी संवेदना व्यक्त केली संपूर्ण देशाने, त्यावरून हे एक अघोषित युद्ध आहे आणि हे आपल्याला सतत लढावं लागणार आहे आणि सतत तयारीत राहावं लागणार आहे. हा धडा आपल्याला यावेळेला शिकतोय आपण. मी जातोय पुण्याला अरुण भाटियांकडे. भाटिया साहेब, मला सांगा, आता तरी आपली ही सडलेली जी व्यवस्था आहे जिला अनेक रोग लागले ती सुधारेल असं तुमच्यासारख्या माजी अधिकाऱ्याला वाटतं का? साहब, मेरे को लगता है जो 1-2 बहुत महत्व की चीजें हैं वो सरकार नहीं करने वाली. सबसे पहले पुलिस डिपार्टमेंट को स्वतंत्र करना चाहिए. ये बदमाश पॉलिटिशियन्स के कब्जे में से बाहर निकालना चाहिए. इंडिपेंडेंट पुलिस कमिशन स्थापन केली पाहिजे. हे कुठलीही पार्टी, कुठलीही सरकार करणार नाही. और जब तक ये पुलिस को आप इंडिपेंडेंस नहीं देंगे, इस फोर्स का दुरुपयोग होता जाएगा. VIP सिक्योरिटी के लिए गनमैन, इंटेलिजेंस के जो लोग हैं वो सुरक्षा और सिक्योरिटी को भूल जाते हैं. कौन से ऑपोजिशन पार्टी के आदमी ने क्या भाषण दिया, किसके घर में मिलने गए, यही सब इंटेलिजेंस जो पार्टी पावर में उसको देते रहते हैं. इट्स एक्चुअली रिडिक्युलस. इतना ये मशीनरी का दुरुपयोग हो रहा है. जब तक आप इसको स्वतंत्र नहीं करेंगे तब तक जो क्वालिटी की सिक्योरिटी आपको चाहिए वो आपसे नहीं मिलेगी. पुलिस फोर्स में अच्छे लोग हैं लेकिन इनको काम करने का मौका दो. और किसी पॉलिटिशियन ने, किसी पार्टी ने अभी तक ये ठामपणे असं सांगितलं नाही की आम्ही पोलिसला मोकळा करतो, आम्ही त्यांना स्वतंत्रता देतो, त्यांना आम्ही काम करण्याची संधी देतो. मनमोहन सिंह को कल डिक्लेयर करना चाहिए कि हम पुलिस कमीशन एस्टैब्लिश करेंगे हर एक स्टेट में, पूरे देश में. इस ब्रांच ऑफ द गवर्नमेंट जो है पुलिस फोर्स को, हम इसको इंडिपेंडेंट कर देंगे सिक्योरिटी के लिए और क्राइम इन्वेस्टिगेशन के लिए.
मी पुन्हा जातोय देशमुख सरांकडे. सर, मला सांगा, भाटिया साहेबांनी काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. तुम्ही पोलीस खात्यामध्ये काम केलेलं आहे, तुम्ही गुप्तहेर यंत्रणाही जवळून बघितली आहे. तुम्ही यापुढे काय घडलं पाहिजे जे गेल्या जवळजवळ 15 वर्षात घडलं नाही, जे आता भविष्यात घडावं असं तुम्हाला वाटतं, असं काय आहे? मला असं वाटतं की सर्वसामान्य नागरिकांचा यात सहभाग असल्याशिवाय दहशतवादाची लढाई, त्याच्या विरुद्धची लढाई ही पूर्ण होणार नाही आणि त्यांचा सतत हा दबाव याच्यावर राहावा लागेल. सर्वसामान्य नागरिकांना सतर्क राहावं लागेल, कारण आमच्या हद्दीत येऊन ही मंडळी टेहळणी करतात, आमची घरदारं बघून जातात, आमची महत्त्वाची जागा बघून जातात आणि त्याच्यावर हल्ले करतात. आम्ही करतो काय? आम्ही काय यांच्याकडे लक्ष का जात नाही? आम्ही फक्त आमच्या नाकापुढेच बघून चालणार, आमच्या कामापुरतंच राहणार किंवा आमच्या नोकरीपुरतंच राहणार, हे आता बदलायला पाहिजे. मी देशमुख सर तुमच्याकडे येतो. डॉक्टर टिकेकर, मला सांगा, ते म्हणतात सर्वसामान्य नागरिकाचा सहभाग असला पाहिजे. सर्वसामान्य नागरिकाला आज हा प्रश्न पडलाय की अतिरेकी येतात, आम्हाला काही कळत नाही, आम्ही सहभाग द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? मला वाटतं आपल्याकडे नागरिकांच्या पार्टिसिपेशन विषयी फारसा विचार झाला नाहीये. जेव्हा आपण राजकारण्यांना दोष देतो, काही वेळेला आपण ब्युरोक्रेसीला दोष देतो, पोलिसांना दोष देतो, तेव्हा मला असं वाटतं की बऱ्याच लोकांची कल्पना अशी असते की आम्ही या सर्वांपासून वेगळे. लोकशाही राज्यात आपले राजकीय नेते किंवा राजकारणी कुठून येतात? आपली राजकीय व्यवस्था जी आहे ती आपल्यातनंच निर्माण झाली आहे. त्यामुळे आपला जर सहभाग नसला, अर्थात त्यासाठी प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे, पण केवळ राजकारण्यांना ठोकून मला नाही वाटत हा प्रश्न सुटेल. आणि म्हणून मी VN देशमुखांशी पूर्णपणे सहमत आहे की नागरिकांचा सहभाग असणं आवश्यक आहे. तुम्हाला असं वाटतं का या सगळ्या हल्ल्यानंतर, या सगळ्या घटनांनंतर पहिला जो आपला अजेंडा असायला पाहिजे तो निवडणुकीमध्ये चांगले सक्षम राजकारणी निवडणं हा असला पाहिजे? निश्चितपणे. कारण आपण मतदानही करत नाही, मतदान खूप कमी होतं, सुशिक्षित राजकारणाविषयी अत्यंत हेटाळणीने बोलतात, हे बदललं पाहिजे. निश्चितपणे मी वर्गामध्ये हेच नेहमी सांगत असते की जेव्हा आपण राजकारण्यांना दोष देतो तेव्हा माझा राजकारणात सहभाग काय? जर एक पांढरपेशा वर्गाने राजकारण आम्हाला नको किंवा दिस इज अ डर्टी गेम, इट्स अ गेम ऑफ स्काउंड्रल्स असं जर म्हटलं तर आपलं राजकारण सुधारणार कसं? म्हणजे आपण मतदानाचा बेसिक अधिकार तर वापरत नाहीच बऱ्याच वेळा, पण त्यातूनही मतदानाच्या पलीकडे जाऊन काही पार्टिसिपेशन असतं ह्याची जाणीवही आपल्याला बऱ्याच वेळा नसते. आणि त्यामुळे मला वाटतं हे मुळापासून ही व्यवस्था आता असं वाटतंय की हल्ली गेली आहे. फक्त पुढे कितपत ती आपला हादरलेपणा राहणार आहे की आपलं ये रे माझ्या मागल्यासारखं आणखी काही 6 महिन्यात सर्व आलबेल असं होतं. तुमचं असं म्हणणं आहे ऑपरेशन सुरू झालंय, ते सक्सेसफुल होईल की नाही हे आपल्यावर अवलंबून आहे. मी जातोय अरुण भाटिया यांच्याकडे. भाटिया साहेब, तुम्ही ऐकलत काय म्हणतायत डॉक्टर टिकेकर? तुम्ही निवडणूक लढवली होती, तुम्ही लोकांना एक पर्याय द्यायचा प्रयत्न केलात, पण निवडणूक जिंकू शकला नाहीत. तुम्हाला वाटतं का की यावेळेला तरी लोक शहाणे होतील आणि चांगल्या राजकारण्यांना निवडतील? हाँ साहब, मेरे को लगता है कि इस समय एक जो लोगों ने भावना प्रकट की है, एंटी एस्टैब्लिशमेंट जो हम कहते हैं, सिविल सर्वेंट्स और पॉलिटिशियंस के खिलाफ जो लोगों ने आवाज उठाई है, वो बहुत अच्छी चीज है. ये भी बात ठीक है कि इतने साल 60 साल यही लोग, यही लीडर्स की वाह करते थे, ये करप्ट हैं, ये निकम्मे हैं, तब भी हम इनकी जय जय बोलते थे, इनसे डरते थे, इनकी चमचागिरी करते थे. सडनली हमारी आंखें खुल गई हैं कि यही लोग खराब हैं. तो खैर उस बात पे मैं ज्यादा नहीं बोलता हूं, लेकिन ये तो बहुत अच्छी बात है कि लोगों में धाड़स आ गया है कि अपने लीडर्स के खिलाफ ये आज बोल पाते हैं. लेकिन एक दुख की बात है जो मैं अभी आज सुन रहा हूं कि लीडर्स और ब्यूरोक्रेट्स वो एक ही हैं, और कॉन्ट्रैक्टर्स, ये 3 लोगों की एक कॉन्स्पिरेसी है जो देश को चला रही है. जब भी हम इनकी तरफ उंगली उठाते हैं, लोग बोलते हैं पण सिटीजनचा काहीतरी भाग आहे, सिटीजनचा सहकार पाहिजे. अरे कुठला सहकार पाहिजे? सिटीजन तो हेल्पलेस आहे. These are the professional agencies, the police, the politicians, the ministries, the bureaucracy. इन लोगों का काम है राइट्स को रोकना, सिक्योरिटी देना, जो लोग राइटिंग करते हैं, टेररिज्म करते हैं, उनको पनिशमेंट देना. मैं थोड़ी जाके इन्वेस्टिगेशन करूंगा पुलिस स्टेशन में, मैं थोड़ी जाके कोर्ट को हिलाऊंगा. तो ये जो जब सही ठिकाने, सही जगह पर उंगली दिखाई जाती है, झट से पॉलिटिशियन बोल देते हैं नहीं नहीं इसमें सिटीजन का भी रोल है. अरे है रोल, अच्छे लोगों को निवडून आणलं पाहिजे, ते मी कबूल करतो, पण इसका ये मतलब नहीं है जो प्रोफेशनल एजेंसीज हैं उनको अपनी ड्यूटी परफॉर्म करनी चाहिए.
भाटिया साहब, मैं आपके पास आता हूं, चर्चा जारी रहेगी. मला सांगा देशमुख साहेब, आता जे भाटिया म्हणतायत, अरुण भाटिया जे म्हणतायत, तुम्ही मगाशी म्हणाला नागरिकांचा सहभाग पाहिजे. मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो, गुप्तहेर यंत्रणा सुधाराव्यात किंवा पोलीस यंत्रणा सुधारावी म्हणून नागरिक काय करू शकतात? नागरिक एक प्रकारचं त्याच्यावर सतत दबाव आणू शकतात. ते विचारू शकतात की एक ठराविक गोष्ट का होत नाही, आज ही विचारलं जात नाहीये. दुसरी गोष्ट अशी सांगायची मला की या आतापर्यंतच्या अनुभवावरून दहशतवादाच्या बऱ्याचशा गोष्टी उघडकीला येतात. बऱ्याचशा केसेसमध्ये लोक पकडले जातात, त्यांच्याकडे चौकशी होते, ते कशा प्रकारे आले, त्यांनी काय केलं हे कळतं. आणि त्याच्यामध्ये असंही कळतं की हे सर्व करत असताना नागरिकांच्याही कसं लक्षात नाही आलं. तर ह्या गोष्टी जर आपण नागरिकांना सांगितल्या, शिकवल्या, तर निश्चित तिथून पुढे बारकाईने लक्ष ठेवू शकतील. कारण सर्व आता अतिशय सजग झालेले आहेत आणि सर्वांना काळजी पडलेली आहे की इथून पुढे काय होणार आहे. अगदी देशमुख साहेब, मी येतो तुमच्याकडे, ही चर्चा चालू राहील. आता मला घ्यायचा एक ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पाहूया. मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यापासून आपण काही धडा घेणार आहोत काय? तुम्ही पडद्यावर बघू शकता आपले प्रेक्षक काय म्हणतायत. 73% लोक नाही म्हणतायत. समाजामध्ये एक निराशेचं वातावरण आहे. व्यवस्था बदलेल असं अजूनही लोकांना वाटत नाहीये. तुम्ही SMS पाठवू शकता. आणि मी इतकंच सांगेन, चर्चा चालू आहे की व्यवस्था बदलण्याचं काम दुसऱ्यांचं नाहीये, ते समाज म्हणून आपलं सुद्धा आहे, हे आपण विसरता कामा नये. घेऊया एक ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत.